मुंबईला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं असून आता तर रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि त्यात म्हणजे आता या ठिकाणी हाय टाईड म्हणजे समुद्राला भरती येणार आहे। जवळपास 4.70 मीटरच्या लाटा या समुद्रात येणार असल्याची माहिती ही हवामान विभागाने दिलेली आहे। आणि आपण हा परिसर बघतोय की हा नरिमन पॉईंटचा संपूर्ण परिसर आहे। मरीन ड्राईव्ह पासून सुरू झालेला हा परिसर नरिमन पॉईंटपर्यंत जो समुद्र किनारपट्टीवरच्या कडेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो की समुद्राला आता उधाण आलेलं आहे। जवळपास 4.70 मीटरच्या लाटा या उसळणार असल्याची माहिती ही हवामान विभागाने दिलेली आहे। आणि त्यानुसार या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे। आपण बघतोय की हा संपूर्ण समुद्रात खवळलेला हा समुद्र आपल्याला पाहायला मिळतो आणि आता या लाटा उसळतानाची ही दृश्य पाहायला मिळत आहेत। रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली, यामुळे अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। आणि आताची ही दृश्य पाऊस जरी ओसरलेला असला तरी मात्र लाटा या ठिकाणी सुरू आहेत आणि 1:15 वाजताची वेळ होते आणि त्यानुसार आता या समुद्रात लाटांची उसळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या लाटांचा आनंद घेताना देखील मुंबईकर पाहायला मिळत आहेत। पाऊस ओसरल्यामुळे थोडंसं मुंबईकर देखील बाहेर फिरायला बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र प्रशासनाने देखील काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। विनाकारण बाहेर पडू नका असं सांगितलेलं आहे, कारण आत्ताचा जो वेळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, क्रुशल टाईम आहे। आणि या वेळेतच समुद्रात मोठी भरती येणार आहे, उंच लाटा उसळणार आहेत, 4.70 मीटरच्या लाटा असणार आहेत। त्यामुळे कारण नसताना समुद्राच्या किनारे जाऊ नका असं प्रशासनाने आवाहन केलं आहे। मात्र मुंबईकर थोडीशी काळजी घेत, पोलीस प्रशासन देखील पालिका प्रशासन देखील काळजी घेत या ठिकाणी समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र हा वेळ रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईत सकाळपासून जो काय पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते कुठेतरी आता थोडासा विसावा घेतला असला तरी आता मात्र पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि आता या समुद्रात उंच लाटा आता या सुरू झालेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।